छेदाचे परिमेयकरण म्हणजे काय त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याच्यानंतरचा भाग आहे केवळ मूल्य. केवळ मूल्य म्हणजे नक्की काय ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता पहिलं बघूया छेदाचे परिमेयकरण. छेदाचे परिमेयकरण म्हणजे काय तर एखादी संख्या आहे त्या संख्येच्या छेदामध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये काहीतरी अपरिमेय संख्या असेल त्याला आपल्याला परिमेय करायचं. किंवा फॉर एक्झाम्पल काय फॉर एक्झाम्पल 1/3 वर्गमूळ 3. वर्गमूळ 3 ही काय झाली तर अपरिमेय संख्या झाली त्याला आपल्याला काय परिमेय करायचं. किंवा अजून काय झालं तर 5/2 वर्गमूळ 3 ही संख्या काय तर अपरिमेय संख्या आहे त्याला आपल्याला परिमेय संख्या करायची. आता आपण ह्याच्यामध्ये काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण याचं परिमेयकरण करणार आहोत. तर कुठले फॉर्म्युले तर a² + b² हा एक आहे आणि a² - b² हा सेकंड फॉर्म्युला. आता a + b² चं काय सिंपल फॉर्म तर a + b गुणिले a + b आणि a + b गुणिले a - b. आता ह्या दोन फॉर्म्युले जे आहेत ते दोन फॉर्म्युलेचा यूज करून आपल्याला काय छेदाचं परिमेयकरण हे करायचं. आता आपण सुरुवात करूया एक्झाम्पल सोडवूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/3/2. आणि आपण काय सोपे सोपे एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. पहिलं एक्झाम्पल काय 1/3 वर्गमूळ 2. आता आपण काय करतो तर या छेदामध्ये काय 3 वर्गमूळ 2 ही संख्या आहे. आता ही जी छेदामध्ये काय अपरिमेय संख्या आहे पण त्याला परिमेय करायचं असेल तर आपण त्याच संख्येला गुणणार आहोत. म्हणजे काय करणार ही 3 वर्गमूळ 2 ही जी संख्या आहे त्याने काय करणार तर त्याने परत छेदाला गुणणार. छेदाला आता एखादी संख्या जेव्हा आपण छेदामध्ये गुणतो तेव्हा ती संख्या काय करायची असते वरती न्यूमरेटर मध्ये किंवा आपण त्याला अंश म्हणतो तर त्या अंशामध्ये सुद्धा गुणायची असते. तर करूया गुणाकार 3 वर्गमूळ 2 आणि गुणिले 3 वर्गमूळ 2. त्याचा आन्सर काय आहे तर 1 गुणिले 3 वर्गमूळ 2 ते आहेत तसे भागिले काय तर 3 गुणिले 3 3 गुणिले 3 किती आले तर 9 आणि गुणिले 2. आता वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 आपण काय लिहितो तर पूर्ण संख्या लिहितो. मग इथे लिहिलंय तसं. आता याचा आन्सर किती येणार 3 वर्गमूळ 2 भागिले 9 दुणे 18 हे झालं याचं आन्सर. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया काय आहे ते 2 भागिले 3 2 अधिक वर्गमूळ 2. आता आपण एक्झाम्पल बघूया ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. आता आपल्याला इथे कुठलं फॉर्म्युला यूज करायचं तर a + b गुणिले a - b. त्याचा आपण काय लिहू शकतो त्याच्याऐवजी तर a² - b² हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा जो आपण मगाशी बघितले होते ते. तर करूया सॉल्व्ह 2/2 वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2. आता इथे काय तर इथे अधिक चिन्ह आहे. आपल्याला घेताना काय घ्यायचंय गुणाकार कशाने करायचंय छेद सारखा घ्यायचंय पण जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला वेगळं घ्यायचं. म्हणजे इथे अधिक आहे आपल्याला घेताना काय घ्यायचंय तर वजा घ्यायचं. गुणिले 2 वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2 भागिले 2 वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2. ज्या संख्येने आपण छेदामध्ये गुणतो त्याच संख्येने आपल्याला न्यूमरेटर मध्ये म्हणजे त्याच्या अंशामध्ये गुणायचं. आता इथे काय तर पॉझिटिव्ह आहे इथे निगेटिव्ह आहे म्हणजे आपण काय यूज करू शकतो तर a² - b² हे फॉर्म्युला यूज करू शकतो. करूया 2 √3 आणि वजा वर्गमूळ 2 भागिले काय 2 वर्गमूळ 3 चा वर्ग वजा वर्गमूळ 2 चा वर्ग. आता आपण इथे काय करूया हा जो 2 आहे बाहेर ते ह्याच्या आतमध्ये काय मल्टिप्लाय करूया. काय येणार 2 गुणिले 4 आणि 2 एके 2. इथे काहीच नाही म्हणजे काय इथे 1 आहे म्हणून काय 2 गुणिले 4 आणि
इथे बेरीज के बेरीज 4 वर्गमूळ 3 वजा 2 वर्गमूळ 2 भागिले 2चा वर्ग काय आहे 4 गुणिले 3 आहेत तसेच वजा 2चा वर्ग 4 आता 4 √3 - 2 √2 भागिले काय 4 3 12 12 वजा 4 किती 8 आता इथे काय करू शकतो ते भाग जाऊ शकतो पण आपण काय करणार जसं आहे तसंच ठेवायचं उगाच हे नाही आता इथे काय छेद काय वेगवेगळे आहेत म्हणून काय आपण इथे काय त्याची वजाबाकी करू शकत नाही जर वजाबाकी करू शकलो असतो तर भाग सुद्धा इझिली जाऊ शकला असता पण जसं आहे तसं ठेवायचं हे झालं एक्झाम्पल सेकंड अजून एक एक्झाम्पल बघूया आपण 4/3 5 प्लस 2 5 आता काय इथे प्लस साइन आहे प्लस साइन असल्यामुळे आपण काय गुणाकार कशाने करणार तर छेद सारखा पण घेताना काय मायनस साइन 4 आधी जे आहे ते तसंच लिहून घ्यायचं √5 - 2 √5 इंटू छेद काय 3/5 प्लस सॉरी मायनस 2 √5 आणि वरती 4 इन ब्रॅकेट 3/5 मायनस 2 √5 आता हे सॉल्व करूया आता इथे काय इथे प्लस आहे इकडे मायनस आहे म्हणजे काय होईल 4 आता इथे काय करू शकतो आपण आधी इथे गुणाकार करूया म्हणजे 4 ने पहिल्या संख्येला आणि दुसऱ्या संख्येला गुणिले काय 4 3 12 वर्गमूळ 5 आहेत तसेच वजा 4 दुणे 8 वर्गमूळ 5 आहेत तसेच आणि भागिले काय 3 वर्गमूळ 5 चा वर्ग वजा 2 वर्गमूळ 5 चा वर्ग काय येईल आता इकडे काय आपला जो वर्गमूळ मध्ये जी संख्या आहे त्याला कर्निष्ठ संख्या आपण म्हणतो ती काय तर सारखी आहे म्हणून काय करायचं आपण 12 वजा 8 आणि वर्गमूळ 5 हे कॉमन घ्यायचं आणि इथे काय आहे 3 चा वर्ग 9 गुणिले 5 वजा 2 चा वर्ग 4 वजा गुणिले 5 12 वजा 4 किती तर 4 वर्गमूळ 5 भागिले 9 वजा 45 45 वजा 45 वजा 5 20 आता इथे मायनस करूया 5 मध्ये 0 गेले 5 4 2 गेले 2 म्हणजे आपल्या इथे उरलं काय तर 25 आता इथे काय भाग नाही लागणार त्याच्यामुळे त्याची आपली व्हॅल्यू आली आहे तशीच ठेवायची हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल